ऊस दर आंदोलनाचा भडका 2013 साली उडाला होता आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, त्यानंतर सचिन नलवडे आणि राजू शेळके यासारख्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्यावर महत्त्वाचं 3 नेत्यांच्यावर खरं तर या ठिकाणी आंदोलन केलं आणि जाळपोळसारखे त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अडवला यासारखे गुन्हे दाखल झाले होते 2013 साली. याचा निकाल काल लागला. जिल्हा सत्र न्यायालयानं राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि पंजाबराव पाटील या 3 शेतकरी संघटनेच्या नेत्यांना निर्दोष झाल्याची काल खरं तर जिल्हा सत्र न्यायालयानं घोषित केलं किंवा त्याचा निकाल दिला. यानंतर 3 नेते एकत्र आले आणि तोच फोटो आणि तीच बातमी आज सर्व वर्तमानपत्रावर दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या पानावर प्रत्येकानं घेतलेले आहे. आमच्यासारख्या मीडियानं सांगण्याचा उद्देश काय, ऊस दराचं आंदोलन काय होतं आणि नंतरची दिशा काय झाली आणि आत्ताची परिस्थिती काय झाली. आणि माझ्यासारख्या पत्रकाराला, मी त्यावेळी झी 24 तासला काम करत होतो सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून, यावेळी कराड येथे पाचवड फाट्यावर झालेलं पूर्ण आंदोलन, की जे आंदोलन जवळजवळ 8 ते 9 दिवस चाललं, प्रचंड मोठं आंदोलन, की किंबहुना माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आंदोलन, ऊस दराचं मोठं आंदोलन, ते कव्हर करण्याचा योग माझ्यासारख्या शेतकरी सुपुत्राला आला. ते आंदोलन काय होतं, परिस्थिती काय होती, कशी चिघळली, कशा पद्धतीनं त्याच्यावर कंट्रोल केला आणि नंतरची न्यायालयीन लढाई काय होती आणि काल झालेला निकाल तो कशा पद्धतीने लागला आणि इथून पुढं शेतकरी संघटनेची दिशा काय असावी यावरचं आजचं हे विश्लेषण आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज. कराड ही भूमी अशी आहे की या भूमीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं या ठिकाणी या भूमीतून त्यांनी नेतृत्व केलं. सर्व समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ही यशवंत नगरी आणि या कराड भूमीमध्ये ऊस दर म्हणजे शेतकरी हा अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरला. साल होतं 2013 साली आणि त्यावेळी योगायोगानं कराडचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले होते. आणि या पार्श्वभूमीवर यावेळी दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांच्यावेळी बरोबर काम करणारे सदाभाऊ खोत आणि पंजाबराव पाटील यांच्यासारखी मंडळी या ठिकाणी गावोगावी बैठक घेत होती. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यामध्ये ऊस दराचा खरं तर आंदोलनं तालुका स्तरावर होत होती. मात्र एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्र्यांनी या ऊस दराच्या संदर्भात आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी त्यावेळी होत होती. त्यावेळी खऱ्या अर्थानं पहिली उचल दिली होती, म्हणजे 2013 साली पहिली उचल दिली होती, ती होती 2,000 रुपये आणि शेतकरी संघटनेची मागणी होती की पहिली उचल 2,500 रुपये द्या आणि अंतिमता ऊसाला 3,500 रुपये दर द्या, अशी शेतकरी संघटनेची मागणी होती. त्यावेळी शेतकरी संघटना एक संघ होती, म्हणजेच राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, सचिन नलवडे, राजू शेळके यांच्यासारखे सर्व कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते हे एक दिलानं या ठिकाणी एक संघटना होती. त्यानंतर त्यांच्या 3 संघटना झाल्या. मात्र या संघटनेत यावेळी पाचवड फाट्यावर आंदोलन करण्याचा निर्णय हा राजू शेट्टींनी घोषित केला. तो केला जयसिंगपूरमधून. जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेमध्येच या ठिकाणी झालेल्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टींनी एल्गार पुकारला की मुख्यमंत्र्यांच्या दारातच जाऊन आम्ही ऊस दराची मागणी करणार, पहिल्या हप्त्याची मागणी करणार. त्यावेळी 2,500 पहिला हप्ता आणि 3,500 अंतिम दर द्यावा प्रति टन ऊसाला, अशी मागणी राजू शेट्टींनी केली होती. बघता बघता कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे एकत्र जमले. ते जमले पाचवड फाट्यावर, म्हणजे पाचवेश्वर मंदिर जे आहे या परिसरामध्ये पोलिसांनी या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केलं. तोच मोर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराकडे येत होता. मात्र त्यांनी सांगितलं की इथं घ्या. तो दिवस मला अजून आठवतो आहे, तो होता 25 नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर महिन्यातलं साधारणतः ते दिवस असावेत. इकडे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी होती. याचवेळी हे आंदोलन झालं. सुरुवातीला शांततेत वाटणारं आंदोलन हे हळूहळू उग्र रूप घ्यायला लागलं. सुरुवातीचा मेळावा मला आठवतो, मी त्या मेळाव्याला कव्हर करत होतो. राजू शेट्टी यांनी सगळ्यांना सांगितलं शेतकऱ्यांना की शांतपणे आंदोलन करायचे आहे आणि आपल्याला लोकशाही मार्गाने आपल्याला आपला ऊस दर आहे तो आणि अंतिम दर हा कारखानदारांच्याकडून मिळवून घ्यायचे आहे. अत्यंत शांततेत आणि राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील
हे आंदोलनाला बसले. बघता बघता हजारो शेतकरी म्हणजे जवळजवळ 15,000 शेतकरी या या पाचवर फाट्यावर एका ठिकाणी जमले आणि त्याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील विशेषतः कराड तालुक्यातील गावोगावच्या लोकांनी भाकरी, चटणी, खरडा किंवा भाज्या या सर्व या आंदोलनकर्त्यांना पुरवल्या आणि या ठिकाणी ते आंदोलन सुरू होतं. खरं तर मला असं मला वाटतं की त्यानंतर राजू शेट्टी स्वतःसुद्धा आले पृथ्वीराज चव्हाणांच्या या समाधीस्थळी आणि त्यांनी ते सुद्धा सांगितलं की आमचं आंदोलन हे शांततेत सुरू आहे आणि आमची मागणी मान्य करा की 2,500 पहिली उचल आणि 3,500 अंतिम. हे 2013च सांगतोय मी. यानंतर बघता बघता आंदोलन पेटत गेलं आणि बघता बघता म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी व्हायला सुरुवात झाली आणि शेतकरी संघटनेचे नेते जर सांगत होते की आंदोलन शांततेत करा, मात्र शेतकरी मात्र कुठलाही थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखला गेला, जाळपोळ सुरू झाली आणि यावेळी आम्ही सगळेजण हे डोळ्यानं बघत होतो. बऱ्याच वेळ खरं तर या कुठल्याही घटनेत कुठल्याही शेतकरी संघटनेच्या नेत्याचा सहभाग नव्हता किंवा कोणी सांगितलं नव्हतं. मात्र हे आंदोलन इतकं टोकाला गेलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाळपोळसुद्धा झाली वाहनांची आणि खरं तर वाहनांचं नुकसान नाही झालं, मात्र टायर पेटवले गेले वाहनं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवला गेला. यामुळं कुठलाही या घटनेशी काडीमात्र संबंध नसलेले राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही गोष्ट 2013ची आहे आणि त्यावेळी प्रचंड आक्रमकपणे झालेला हा शेतकरी वर्ग बघता बघता पाचवर फाटा, बघता बघता कराड शहर मलकापूरपर्यंत हे लोण आलं, काले फाटा, त्यानंतर इकडं वाठार, इकडं मसूरमध्ये सुद्धा ते आंदोलन पेटलं गेलं आणि या कराडच्या आंदोलनाचा भडका हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हे आंदोलन केलं. अशा 2013 साली झालेलं हे आंदोलन न भूतो न भविष्यते असं हे आंदोलन होतं. हे सगळं आंदोलन मी स्वतः कव्हर केलेलं आहे म्हणून मी आज हे सांगतोय आणि कुठलाही संबंध नव्हता. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणतेही या ठिकाणी सांगितलं नव्हतं की हे असं आंदोलन करण्यास. ते निर्दोष सुटले, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर तो म्हणजे खरं तर तो मुळात आरोपच तो निराधार होता की तो, मात्र हे शेतकऱ्यांनी केलेलं हे आंदोलन होतं आणि लोकशाहीत शेवटी हक्क आहे प्रत्येकाला आपल्या उत्पादित केलेल्या मालाचा हक्काचा भाव मिळवण्यासाठी. मात्र अशा परिस्थितीमध्ये सगळे शेतकरी संघटनेचे सगळे नेते एकत्र जमले आणि ती आंदोलन केलं. मात्र दुर्दैवानं या शेतकरी संघटनेला त्या 2013 सालच्या नंतर ग्रहण लागलं की काय, बघता बघता राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि पंजाबराव पाटील यांनी आपापल्या तिघांनी वेगवेगळ्या संघटना उभ्या केल्या आणि बघता बघता ही शेतकरी संघटनेची चळवळ मोडकळीस येते की काय अशी भीती निर्माण झाली आणि तेच झालं. प्रत्येक संघटनेमध्ये राजकारण घुसलं आणि अशातच खरं तर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि पंजाबराव पाटील यांची बळीराजा शेतकरी संघटना, या संघटना वेगळ्या झाल्या आणि गावोगावचे प्रत्येक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता 3 गटामध्ये विभागला गेला. याचं खूप मोठं नुकसान या शेतकरी संघटनेच्या दुफळीचं नुकसान हे शेतकऱ्यांना सोसावं लागलं. आज जरी 3,500 दर दिसत असला या सगळं श्रेय ह्या शेतकरी संघटने सगळ्या शेतकरी संघटनेच्या लढ्याचं यश आहे. 3,500 रुपये दर खूप कमी आहे, त्यामुळे 5,000 रुपये दर उसाला मिळायला पाहिजे. मात्र मिळाला असता नक्की, पण शेतकरी संघटना जर आत्तापर्यंत ह्या एक असत्या तर नक्की मिळालं असतं. माझा असा विश्लेषणाचा सांगण्याचा उद्देश काय, तर 2013 साली नक्की आंदोलन काय झालं आणि त्यानंतर या आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाले राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि पंजाबराव पाटील यांच्यावर आणि या खटला 2013 सालापासून तो आजपर्यंत म्हणजे आज 2025 म्हणजे किती वर्ष झाली बघा, 12 वर्ष साधारणतः झाली. 12 वर्ष ही केस चालली. त्या वकिलांचं सुद्धा खरोखर अभिनंदन की त्यांनी हा अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत स्वतःच्या खर्चानं तो सगळा खटला त्याने चालवला आणि सगळे हे 3 नेते जरी असले तर असंख्य कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मग सचिन नरवडे असतील किंवा कराडमधले अनेक नेते की ज्यांनी स्वतःच्या वर गुन्हे म्हणजे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत, हे सगळे निर्दोष सुटलेले आहेत आणि आज
दिशा बघायला गेलं तर शेतकरी संघटनांनी खरं कालचा फ्रेम जर बघितली तुम्ही, या फ्रेममध्ये 5 नेते दिसले. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, सचिन नलवडे, त्यानंतर राजू शेळके, हे सगळे नेते एका फ्रेममध्ये एकत्र दिसले. आणि आमच्यासारख्या मीडियातल्या च्या लोकांना सुद्धा ती सुखावं वाटलं की इथून पुढं कायमस्वरूपी हे एका फ्रेममध्ये एकत्र हे शेतकरी संघटनेचे नेते दिसण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी असलं तरी चालेल, मात्र किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरी या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी करू लागला आहे. आत्ता 3,500 रुपये उसाला दर आहे, खूप कमी आहे. सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, सगळ्या कडधान्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. आवाज उठवणार कोण प्रशासनाच्या विरोधात? हे शेतकरी संघटनेचे नेते सगळ्यांनी एक दलाने जर काम केलं तर आगामी काळात नक्की यश मिळेल सगळ्या या आंदोलनाला, एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंतनगरी न्यूज.